श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 19 एप्रिल 2026 वार रविवार या दिवशी अक्षय तृतीया या दिवशी त्रेतायुग द्वापर युग आणि सतयुगाचा प्रारंभ झाला। याच दिवशी महाभारताचाही प्रारंभ झाला। अजून या दिवशी परशुराम जयंती असते, या दिवशी बसवेश्वर जयंती असते। तर असं हे खूप छान असा शुभ दिवस, 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस। या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्यात, पितरांची सेवा कशी करावी, सर्व या व्हिडिओमध्ये बघूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता बघा, उद्या आपण पितरांच्या सेवेला खूप महत्त्व असतं। उद्याच्या दिवशी सकाळी आपण काय करायचंय, सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यावर आधी सूर्याला अर्घ्य द्यायचंय। एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचंय, हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहेत आणि एक लाल फुल असेल तर टाका। आणि सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस हे आपण अर्घ्य द्यायचंय। जास्त वेळ नाही करायचंय, कारण ज्यावेळेस आपण उगवत्या सूर्याला जेव्हा आपण अर्घ्य देतो ना, ते खरं महत्त्वाचं आहे। अर्घ्य देताना कसं द्यायचंय, असं वरतून अर्घ्य द्यायचंय, आपल्या डोक्यापर्यंत असं गोशृंगा इतकं टाकते करून असं अर्घ्य द्यायचं असतं। त्याचं पाणी आपल्या अंगावर उडणार नाही याची काळजी घ्या। किंवा मग हे अर्घ्य देताना समजा तुम्ही घरातून देताय तर खाली कोणाच्या पायंदळी येणार नाही याची काळजी घ्या। तुम्ही घरात असेल, तुमच्या घराची पूर्व दिशा असेल सूर्य उगवण्याची, तर तुम्ही असं एखाद्या मगामध्ये वगैरे ते धरू शकता आणि ते नंतर एखाद्या झाडाला टाकू शकता, तुळस सोडून। असं पण अर्घ्य देता येतं। आणि जे डायरेक्ट म्हणजे आता गावी वगैरे राहतात त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे ते, खूपच म्हणजे रोज अर्घ्य देत म्हणजे दिलं तरी त्यांनी खूपच छान आहे। तसं सूर्याला रोजच अर्घ्य द्यायचं असतं, पण आता उद्याच्या दिवशी तर आवर्जून द्या, कारण उद्या अक्षय तृतीया आहे। तर त्यानंतर काय करायचं आपण आता त्यानंतर आपण आपल्या दरवाज्याला हळदीचं लेपन करायचंय। आता उद्याचा दिवस एवढा छान आहे बघा, हळदीचं लेपन करा छान, बाहेर रांगोळी काढा, उद्या आपल्या दरवाज्याला तोरण लावा, आंब्याचा पानांचं तोरण लावा किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण लावा। हे सर्व झाल्यावर आपण आता पितृदेवतांची सेवा करायची बघा। आता आपल्या घरातला जो कोणी कर्ता पुरुष असतो त्याने उद्या आपल्या पितरांची आंघोळ वगैरे झाल्यावर दक्षिणेकडे तोंड करून आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये पितृतुष्टीकारक स्तोत्र आहे, बाह्यशांती स्तोत्र आहे, सुक्त आहे, ते पठण करा किंवा मग त्याचं हवन केलं तर खूपच छान। बघा, ज्यावेळेस आपण हवन करतो ते डायरेक्ट पितरांपर्यंत पोहोचत असतं। ज्यावेळेस आपण देवी देवतांसाठी हवन करतो ते डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं, म्हणून हवनाला एवढं महत्त्व आहे। आता उद्या ज्यांना शक्य आहे त्यांनी हवन नक्की करा। आणि हवन केल्यावर हे सर्व काही डायरेक्ट त्या पितरांपर्यंत आपण जेव्हा घास ठेवतो बघा, तेव्हा पित्र हे आपण असं आपला समज आहे की सूक्ष्म रूपात येऊन तो घास घेतात। किंवा मग आपण कावळ्याला घास ठेवतो, तो कावळा ठीक आहे आपल्या समोर, आपण त्याला बघू शकतो की याने घास घेतलाय। आता आपण जेव्हा आता आपण कराकेळीची वगैरे जेव्हा पूजा करतो किंवा आपण आपल्या पितरांच्या फोटोसमोर घास ठेवतो, तर ते आपल्याला आपण बघतो का त्यांना की हे घास घेतायत की नाही घेतायत, ते सूक्ष्म रूपानेच आपला असा समज आहे ना की हे सूक्ष्म रूपाने येऊन तो घास घेतात। पण ज्यावेळेस आपण हवन करतो ते डायरेक्ट पितरांपर्यंत पोहोचत असतं। आणि ज्यांना प्रखर पितृदोष यांनी हे हवन नक्की करा आणि आपला पितृदोष कमी करा। तर असं हे हवन खूप याला महत्त्व आहे। त्यानंतर आपण काय करायचंय, आता पितरांची सेवा झाल्यावर आपण नंतर 11:30 ते 12 12:30च्या दरम्यान ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्यांनी तशी करा। आमच्याकडे करा आणि केळी पुजली जाते, त्यालाच नैवेद्य दाखवला जातो ते पाण्याने वगैरे भरून। आणि तुमच्याकडे कशी पद्धत असेल तसं तुम्ही करा। काही ठिकाणी करा केळी आणि त्यावर खरबुजा वगैरे ठेवतात, तशी पूजा केली जाते। उद्याच्या दिवशी आमच्याकडं पुरणपोळी किंवा मग पुरी, श्रीखंडपुरी वगैरे, आंब्याचा रस वगैरे करतात आणि एक उपास करू पण जेव घालतात। आता तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही करा। आता हे पितरांची पूजा झाल्यावर आपण काय करायचं, आपल्या देवाऱ्यातल्या देवांची अभिषेक करायचा आहे बघा। गणपती बाप्पांचा अभिषेक हा अथर्व शीर्षाने करायचा असतो। स्वामींचा अभिषेक हा श्रीसूक्त, पुरुष सूक्त आणि पवमान सूक्त या तिन्हींनी करायचा असतो। बालकृष्णांचा अभिषेक हा श्रीसूक्त आणि पुरुष सूक्ताने करायचा असतो। देवीचा टाक वगैरे असेल किंवा देवीची मूर्ती असेल तर त्यांचा अभिषेक हा श्रीसूक्ताने करायचा असतो। म्हणजे जे देवता आहेत त्यांचा अभिषेक श्रीसूक्ताने, पुरुष सूक्त असं दोन्ही मिळून करतात। काहींचा फक्त पुरुष सूक्ताने करतात। म्हणजे असा हा अभिषेक आपण उद्या करायचा। अन्नपूर्णाची मूर्ती असेल तिचा श्रीसूक्ताने करा किंवा मग अन्नपूर्णेचा मंत्र येतो बघा नित्यसेवा ग्रंथामध्ये आहे, त्यांनी केलं तरी चालतो। उद्या आपलं श्रीयंत्र जे असेल त्याचा पण अभिषेक करून घ्या। 16 वेळा श्रीसूक्त किंवा 1 वेळा श्रीसूक्त म्हणून त्याचा पण अभिषेक करायचा। उद्याच्या दिवशी श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन अवश्य करायचे बघा। उद्याच्या दिवशी आपण हे सर्व अभिषेक वगैरे करून झाले का तुम्ही तुमच्या देवांना चांगला म्हणजे जो काही नैवेद्य बनवाल तो नैवेद्य दाखवा, आरती वगैरे करून घ्या। त्यानंतर आता आपण जेव्हा
संध्याकाळी आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी पण सेवा करायची बघा. लक्ष्मीनारायणांची पूजा करून वगैरे कुंकुमार्चन वगैरे करायचे. आणि समजा ज्यांना वेळ आहे त्यांनी सकाळी करा किंवा मग ज्यांना वेळ नाही त्यांनी संध्याकाळी करा, पण दिवसभरात तुम्ही कधीही या सेवा करू शकतात. उद्या जास्तीत जास्त समजा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर आपल्याला सेवा करायचीच आहे, पण जे आपले आता स्वामी चरित्र समजा दुर्गा सप्तशती आहे, मल्हारी सप्तशती आहे, या ग्रंथाचे तुम्ही पाठ केले तरी खूप छान आहे. उद्या जेवढे सेवा कराल तेवढ्या कमीच आहे बघा. कारण उद्याचा दिवसच असा एवढा छान आहे की जे काही आपण दानधर्म करू त्याचं फळ हे अक्षय भेटणार आहे. तेव्हा मग सेवा केलं त्याचंही फळ तुम्हाला अक्षयच भेटणार आहे, त्याचा कधी विनाश होणार नाही. तर मग उद्या आता लक्ष्मी प्राप्तीसाठी काय सेवा करणार आहे तुम्ही, तर तुम्ही लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री हे मंत्र घ्यायचे आहेत. पुन्हा षोडशी मंत्र घ्यायचा आहे, कमलात्मक मंत्र घ्यायचा आहे, कुबेर मंत्र घ्यायचा आहे, किंवा 16 वेळा स्त्री सूक्त घ्या. या सगळ्या सेवा करायच्या आहेत. व्यंकटेश स्तोत्र घ्या, विष्णू सहस्रनाम घ्या. हे खूप म्हणजे पवित्र असं सगळ्या सेवा आहेत बघा. आता ज्यांना लक्ष्मी पाहिजे त्यांनी आधी विष्णूची पूजा केलीच पाहिजे. कारण बघा, ज्या घरात आपल्या पतीचा आदर असतो त्याच घरामध्ये खरं म्हणजे ते घराला मान असतो. तुम्ही आता कुठे बघा, आपल्या सांसारिक जीवनामध्ये पण बघा, जर आपल्या पतीचा मान आपल्या माहेरी नसेल तर आपल्याला पण तिथं जायला बरं नाही वाटत. तसंच आहे आता देवीला जर म्हणजे आपण विष्णूंना जर पहिला मान दिला तरच तिथे लक्ष्मी येते. जिथे आपल्या नवऱ्याला म्हणजे मान आहे तिथंच लक्ष्मीचं हे पाऊल असतं. त्यामुळे पहिला आपल्याला विष्णुदेवांची सेवा करायची, त्यानंतर लक्ष्मीची सेवा करायची. जशी आपण दिवाळीला सेवा करतो तशीच ही सेवा करायची बघा. लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी आपल्या घरात राहण्यासाठी. त्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन दिवसभरात कधी करा, ते श्रीसूक्ताने करू शकतात, नवरनव मंत्राने करू शकता, किंवा मग हे जे काही आपले आहेत आता विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, व्यंकटेश स्तोत्र या सगळ्यांनी पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जसं तुम्हाला यथाशक्ती जसं जमेल, जसं वेळ भेटेल तसं करा, पण नक्की करा. आता यानंतर आपण काय करायचं आहे, बाहेर छान संध्याकाळच्या वेळेस एक तुपाचा दिवा लावायचा बघा. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस लक्ष्मी यायची वेळ असते संध्याकाळी साधारणतः 6:30 ते 7च्या वेळेस, त्यावेळेस आपण छान असं बाहेर तुपाचा दिवा लावायचा आहे. बाहेरच्या देव म्हणजे दरवाजाची पूजा करायची, अगरबत्ती वगैरे लावून बाहेर अगरबत्ती लावायची आणि छान असं पूजा करायची. आता बघा, ज्या घरामध्ये ना तसे तुम्ही आजच उद्याच नाही रोजही तुम्ही दिवा लावला तर खूपच छान आहे. कारण लक्ष्मी यायचा मार्ग मोकळा होतो बघा. आणि तुपाचा दिवा तुम्ही थोडा अर्धा तास लावा किंवा 1 तास लावा, पण तो उद्याच्या दिवशी नक्की लावा. आणि रोजही लावला तर खूपच छान आहे. कारण ज्या घरामध्ये बघा बाहेर तुम्ही रांगोळी वगैरे काढता, ते म्हणजे तुपाचा दिवा लावता आणि थोडा वेळ घर उघडं पण ठेवायचे बघा. ज्यावेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस आपला दरवाजा, मुख्य दरवाजा हा थोडा वेळ का होईना ओपन ठेवायचा आहे. त्याने काय होतं तर लक्ष्मी वगैरे यांची वेळच असते बघा. संध्याकाळची वेळेस ते धर्तीवर फिरत असतात, आपल्याला दिसत नाही ते, पण सूक्ष्म रूपाने हे लक्ष्मीनारायण वगैरे यांची ही वेळ असते संध्याकाळची वेळेस. ते बघत असतात कोणाचा दरवाजा उघडा आहे, कोणाचं बंद आहे, कोणी पूजा केली कोणी नाही केली आहे. त्यामुळे बाहेर आपण दिवा आवर्जून लावायचा आहे, अगरबत्ती लावायची. उद्याच नाही पण रोज तुम्ही लावली तरी खूपच छान आहे. तर अशी ही उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ही सेवा करायची. उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म करायचं आहे बघा. तुम्हाला जसं दान करता येईल तसं करा तुम्ही. म्हणजे सोन्याचं करा, चांदीचं करा, जे तुम्हाला करता येईल ते करा. आता सोन्या चांदीचं कोणी देऊ नाही शकत, मला पण माहिती आहे, पण तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे तुम्हाला जमेल ते दान तुम्ही करू शकता आणि आपल्या जीवनाचं सोनं करू शकता. जास्तीत जास्त पुण्य कमवायचा दिवस हा उद्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी आवर्जून जे जमेल तेवढं सेवा करा, दानधर्म करा. आणि उद्याच्या दिवशी एक लक्षात ठेवा की जेवढं आपण दानाला महत्त्व आहे, जेवढं आपण दान करणार आपल्याला त्याच्या म्हणजे अक्षयपटीने मिळणार, तेवढंच आपण उद्याच्या दिवशी वाईट वगैरे काही बोलायचं नाही कोणाला, किंवा घरामध्ये वादविवाद होईल असंही काही करायचं नाही आहे. कोणाविषयी काही बोलायचं नाही आहे. म्हणजे कोणाविषयी काही म्हणण्यापेक्षा कोणाचं काहीच आपण आपलं काम आणि आपण बाकीचं आपलं काही कोणाशी घेणं देणं नाही. कोणाविषयी म्हणजे हे म्हणतात ना की याचं त्याचं हे करायचं, असं अजिबात करायचं नाही आहे. कुणी होऊन आपल्याला काही सांगायला आलं तरी आपण ऐकल्याचं नाही ऐकलं करायचं आणि आपल्या कामाशी काम ठेवायचं. कारण जेवढं आपण चांगल्याचं जेवढं आपल्याला फळ आहे तेवढंच वाईटाचं पण फळ उद्या भेटणार आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह विचार करायचे नेहमी. जे काही निगेटिव्ह असते ना आपल्या आजूबाजूला लोक, त्यांच्याकडं दुर्लक्ष करून आपण पुढं चालायचं आहे. असा हा अक्षय तृतीया हा एवढा छान दिवस. सगळ्यांनी छान सेवा करा आणि सगळ्यांच्या आयुष्यात अशीच भरभराटी येवो, सुख समृद्धी येवो ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.